एक मोठी बातमी समोर येते। जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी पुन्हा गोंधळ पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल इंटरनेट बंद करण्यात आले असं मला समजलं असं त्यांनी खरं तर आरोप केलाय। तर सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे। आज पुन्हा एकदा जंतर मंतर परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। दिल्लीतील जंतर मंतरवर आता आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत। काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची देखील माहिती समोर येते। या क्षणाची मोठी बातमी। तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे। इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असं मला समजलंय, असं यावेळेस अरविंद केजरीवाल म्हणाले। जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। दिल्ली जंतर मंतरवरील ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। इथे दृश्य आपण पाहतोय। यावेळी जंतर मंतर परिसरात आंदोलक आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काही आंदोलकांच्या वतीनं पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केलेली आहे, शिवीगाळ करण्यात आलेली आहे अशी देखील माहिती आहे। दिल्ली जंतर मंतर परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। या संपूर्ण परिसरात आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत। आंदोलकांच्या वतीनं पोलिसांना मारहाण देखील झाल्याचं कळतंय। आणि पुन्हा गोंधळ पाहायला मिळतोय। जंतर मंतर या संपूर्ण परिसरात पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले। मंदिर के आसपास इंटरनेट बंद कर दिया गया है, कुछ लोगों ने बताया, ऐसा कुछ पत्रकारों ने बताया। ये भी सुनने में आ रहा है कि आसपास सिक्योरिटी बहुत ज्यादा टाइट कर दी गई है, बहुत ज्यादा सिक्योरिटी फोर्सेस, पैरामिलिट्री फोर्सेस आ गई हैं। लोगों को ये शक है कि आज रात को मैसिव क्रैकडाउन होगा जंतर मंतर और आसपास के इलाकों के अंदर। मैं मोदी जी से कहना चाहता हूं, इस तरह का मिस एडवेंचर मत करना। आपने सोचा था सोनम वांगचुक को उठा लेंगे तो धरना खत्म हो जाएगा। सोनम वांगचुक को उठाने के बाद धरना और बड़ा बन गया। आपने सोचा था कि सोमवार को संसद मार्च के दौरान लाठीचार्ज करके टीयर गैस के गोले छोड़ के बच्चों को डरा देंगे, उनमें दहशत पैदा कर देंगे। उसके बाद वो और बड़ा बन गया। इसीलिए मैं उनसे कहना चाहता हूं कि इस तरह का मिस एडवेंचर मत करना, ये आपको बहुत भारी पड़ेगा। ये बच्चे, ये जेंजी है, ये किसी से डरता नहीं है। जितना आप इनको दबाने की कोशिश करोगे उतना ये और बड़े बनते जाए और इनके मन का डर निकलता जाएगा। तो प्लीज इस तरह का हमारे बच्चों के ऊपर, हमारे यूथ के ऊपर किसी तरह का कोई क्रैकडाउन नहीं होना चाहिए। अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर हे आंदोलन अधिक उग्र झाले अशी प्रतिक्रिया यावेळेस अरविंद केजरीवालांना दिली। तर दुसरीकडे आपण हे दृश्य पाहतोय। जंतर मंतर परिसरात पुन्हा एकदा आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा नवीन गोंधळ आता या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे। जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले तर या ठिकाणी पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। अरविंद केजरीवाल यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केलंय। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचा संताप वाढतोय। देशभरात विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करतायत। ही दृश्य आपण पाहतोय। दिल्ली जंतर मंतरवरील ही दृश्य आहेत। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आलेले आहेत। प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या वतीनं आंदोलकांना पांगवण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मात्र या संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा गोंधळ आता नवीन निर्माण झाला। जंतर मंतर परिसरात
परिसरात पुन्हा गोंधळ पाहायला मिळतो. जंतर मंतर जवळ आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.